सूप पिऊन घे, बरं वाटते. छान झालंय ग सूप मेघा. आलेच. जी काय हौस मौस आहे, पैसा खर्च करायचा आहे ना, ते मुलींवर करायचे. त्यांना काहीही कमी पडू देता कामा नये. आणि पुरे घरात आणखी माणसं आहेत. कोणी नाहीये. मी करतेस का तू? मी तर एवढं रोमॅन्टिक बोलतोय तुला, गच्चीत जाऊन गप्पा मारू म्हणतोय आणि तू मला इथे कणिक म्हणायला सांगतेस. थांब, मी मेघाला सांगतो. मेघा, मनू बघ ना, तिला मी म्हणतोय टेरेसवर जाऊ तर ऐकतच नाही. मनू, मनू तू जा. हा, मी करते स्वयंपाक. नको ताई, आई आजारी असताना असं बाहेर जाणं बरं नाही दिसणार ना. अगं नाही मेघा, मनूचं बरोबर. मी पण काकूंच्या तब्येतीची चौकशी करतो आणि मी पण घरी निघतो. ऐक ना, नाही नको, आत्ता रूम मध्ये नको जाऊस. आई बाबा गप्पा मारतात ना, त्यांना जरा त्यांचा वेळ हवाय. तू नंतर भेट ना आईला. हा, आणि मी काय म्हणत होते, तुम्ही दोघं जा, मस्त फिरून ये. तुम्हाला असं कुठे एकत्र वेळ मिळतो सांग बरं. नको ताई, पोळ्या. मनू, मी सांगितलं ना, मी करेन स्वयंपाक. मी करते पोळ्या. जा. थँक्यू ताई. आणि लवकर या. हो. बाय. आईला लवकर बरं वाटलं पाहिजे रे. मला तिचंच टेन्शन आलंय. होईल पण ना. आणि आई बाबांनी खूप केलंय रे आमच्यासाठी. आता आम्ही त्यांच्यासाठी काहीतरी करायची वेळ आली. आईला अजून त्रास झालेला आम्ही नाही बघू शकत. हो, कळतंय मला. हे फक्त तुम्ही दोघांनी नाही तर आपण दोघांनी मिळून पण आई बाबांसाठी काहीतरी करायचं. कारण आता ते माझी पण जबाबदारी आहेत. एक मिनिट. हे काय आणि बघ तर. आजपासून आपल्या चांगल्या आणि वाईट दिवसांचा सोबती आहे. आजपासून आपण आपले पैसे आणि सगळ्या आठवणी ह्याच्यात साठवायचे. आजपासून आपण जमेल तेवढे पैसे ना त्या डब्यात टाकायचे. हा गल्ला आहे, म्हणजेच आपली मनी बँक. एक मिनिट. ही आपली पहिली आठवण, आपले पहिले 500 रुपये. आणि खरं सांगू, माझ्या मनातही असंच काहीतरी करायचं आलं होतं. म्हणजे काय, तुझ्या नवऱ्याला कळतच बायकोच्या मनातलं. हे म्हणू, आपण ही मनी बँक आहे ना, इथे गच्चीत कुठेतरी सिक्रेट जागी लपवून ठेवू. म्हणजे जमेल तेव्हा आपल्या दोघांना पैसे टाकता येतील. हो, मला आवडली मनी बँक. आता आपण आपल्या घरासाठी आणि घरातल्या माणसांसाठी यात पैसे साठवायचे. म्हणून मी मनी बँक आणले. आणि ही किल्ली, ही तुझ्यासाठी आणि ही किल्ली माझ्यासाठी. आता आपण दोघांनी मिळून हे घर सांभाळायचंय आणि जपायचं. लव यू आणि आय लव्ह यू टू.
असलं की किती शांत वाटतं रे. आयुष्यातली सगळी दुःख नाहीशी झाल्यासारखं वाटतं. मला असंच तुझ्या कुशीत निवांत पडून राहायचंय. आपण नवरा बायको असून सुद्धा हे करता येत नाही. किती वाईट आहे ना हे. अगं म्हणू महत्वाचा कॉल असेल, उचल ना तो. तो मनोहर रे, सारखा फोन करून त्रास देत राहिलाय. कंटाळा आलाय मला त्याचा. काय रे, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही? तुला म्हणून सांगितलंय ना की तिचं दुसऱ्या मुलावर प्रेम आहे म्हणून, तरी पण तू तिला त्रास का देतोयस? आणि तिला तुझ्याशी लग्न करायचं नाहीये हे तुला कळत नाहीये का? तू तिला ब्लॅकमेल करतोयस ना की तिच्या घरी सांगेन की तिचं बाहेर अफेअर आहे म्हणून. कान उघडून नीट ऐक का. जर का तुझ्यामुळे मनूला आणि मनूच्या घरच्यांना त्रास झाला ना तर गाठ माझ्याशी आहे. तू असशील तिथे येऊन मारेल. चल फोन ठेव. आत्ता कुठे खेळ सुरू झालाय, खरा त्रास काय असतो हे कळेल तुला लवकरच. जरा घाबरवल त्याला. आता फोन नाही करणार बघ. आणि अरे आज तरी मिळणार आहे की नाही नाश्ता, की नुसतं वासावरच पोट भरायचंय? घर डोक्यावर घेऊ नका, आणते. काय ग बाई, घ्या पोट भरून नाश्ता करा. घ्या उचला. हा. मेघा मनू, ओ मावशी घे. मनूचा पण घे. मनू आले. हा घे नाश्ता कर. अरे बापरे, अरे आग 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 लागली तोंडाला. आग. अरे केवढं तिखट आहे. अरे घरात सगळ्या लवंगी मिरच्या कापून टाकले की काय? अरे बापरे, नाही पाणी पाणी. बाबा ओ पाणी. अरे बापरे, मी 2-3च मिरच्या टाकल्या रोजच्या सारख्या. तिखट झालं. हा म्हणजे आपला हात बसलाय ना, तेवढ्याच टाकल्या. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? मी खोटं बोलतोय का? अहो मला नाश्ता द्यायचा नव्हता तर तसं सांगायचं होतं, पण तिखट का केले? मी कशाला काय मेघा म्हणू. जरा बघा बघा कशी झाले बघा. मी रोजच्या सारख्याच टाकल्या. ते तिखट नाही झालेत. आग लागली इथे आग. अगं तुझ्या आईने पण नाश्ता पण केला नसणार. नाही भरपेट केला नाश्ता त्यांनी. आणि तुमच्या जिभेला ना चव राहिलेली नाही, त्याच्यामुळे तुम्हाला काही कळतच नाही सगळ्यांना. हो का? बर, म्हणजे तुमची जीभ सोन्याची आणि आमची पत्र्याची. मी केले ना पोहे म्हणून तुम्ही खोड काढता राजन भाऊ. मला माहित नाही का? नाही उषा मावशी, हा खूप तिखट झाल्यात पोहे. हो ना? आता बोला उषा मावशी, आता बोला. आता गप्प खा, बोला. बाबा, मनू खोटं बोलतीये. तुम्ही एकटे पडताय ना म्हणून तुमची बाजू घेते. तिला जर पोहे तिखट लागले असते ना तर तिने 3-4 ग्लास पाणी पिऊन झालं असतं तिचं. का ग मनी माऊ असं करायचं? उषा मावशी सॉरी, मस्त झालेत तुझे पोहे. बघा आता बोला बोला बोला. एक काम करा, ते पोहे द्या इकडे. हा ना. नाही तुम्ही बाहेरचा वडापावच खा. हे लायकीची नाही ना तुमच्या. असू दे ना. अहो, काय कसं आहे माहितीये का? नाही तुम्हाला शास्त्र कळत नाही यातलं. कसं हे अन्नाचा अपमान करायचा नसतो. हे संपवतो आणि अजून असेल तर तेही आणा. आणा. हो का? बर बर. बघा किंचाळे बाबा बघा. किती वेळा सांगू मी तुला, मला फोन करत जाऊ नकोस. मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. का ऐकू मी तुझं? हे बघ, आपल्यात जे काही होतं ना ते आता संपलंय. मला तुझ्याशी काहीही संबंध ठेवायचा नाहीये. यापुढे मला फोन करायचा नाही. मेघा,
मला कळतंय बेटा, खूप कठीण परिस्थितीतून जातेस, कळतंय, पण काळजी करू नकोस. आम्ही आहोत ना तुझ्यासोबत. सगळं नीट होईल बेटा, सगळं नीट होईल. आई गोळ्या घेतल्यास? नाही ना, मला वाटलंच होतं. गोळ्या घेणारच नाहीस तू. ह्या घे आधी गोळ्या. अगं घेणार होते मी गोळ्या. कधी? मी आठवण केल्यानंतर. अजिबात काळजी घेत नाहीस तू स्वतःची. आधी गोळी घे. खरं सांगू का मनू, आता मला बरं वाटतंय अगं. हो, म्हणून मुद्दाम घेतल्या नव्हत्या गोळ्या. का तुला त्रास होतोय हे आम्हाला जाणवू नये म्हणून मुद्दाम घेतला नाहीस? आई, मला माहिती आहे आई, माझ्या लग्नात पैसा खर्च करता यावा आणि आता डॉक्टरचा खर्च नको म्हणून तू डॉक्टरकडे जायचं टाळतीयस ना. असं नको करू आई. कधी ना कधी तुझ्या गुडघ्यांचं ऑपरेशन आपल्याला करावंच लागणार आहे की नाही? मग आत्ता केलं तर काय फरक पडतो सांग? कधी ना कधी करावं लागणारच आहे ना. मग तू संसाराला लाग, मग आपण करू सगळं. आई, लग्न कधीही करता येईल ग. माझं काही वय निघून नाही गेलंय आणि अजून 1-2 वर्ष लग्न नाही केलं म्हणून फरक नाही पडत आई. पण तुझ्या गुडघ्यांचं ऑपरेशन आपण वेळेवर केलं नाही ना आई, तर खरंच फरक पडेल. तुझा त्रास वाढत जाईल ग आई. आता तूच सांग आई, काय लवकर करणं महत्वाचं आहे? माझं लग्न लवकर करणं महत्वाचं आहे का तुझं गुडघ्याचं ऑपरेशन? तुझं लग्न. पण बाबा, नाही नाही नाही, आता या विषयावर ना चर्चा नकोय म्हणून मला. बिलकुल चर्चा नकोय. निर्मलाचं माझं बोलणं झालेलं आहे. आता या घरामध्ये तुझं लग्न हेच एक महत्वाचं आहे. बस. तुम्हा दोघांपेक्षा दुसरं काहीच महत्वाचं नाहीये. हो ना, नाहीये ना महत्वाचं दुसरं काही. मग माझं ऐक, आधी तुझं लग्न. पण आई, विषय संपलाय म्हणून जा ऑफिसला जा. ताई, ताई डबा. ताई डबा. ताई, हा, काय झालं? कसला विचार करतेस? आज परत कॉल आला होता त्याचा. बघितलंस ना सकाळी? तेच म्हणत होता, मला भेटून बोलायचंय, मला भेटून बोलायचंय. मला ना म्हणून कळत नाहीये की आमच्यात जे काही होतं ते संपलंय ना ग आता. मग आता का भेटायचंय त्याला? मला का परत माझ्या आयुष्यात येतोय? का परत फोन करतोय? हो ताई, ताई चिडू नको. शांत हो, शांत हो. तू उगीच तुझी सकाळ खराब नको करूस त्याच्यामुळे. आणि बाबा म्हणालेत ना ताई, आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत. आणि ताई, मी तुला या आधी पण सांगितलंय, असं बोलणं सोडून काहीच नाही होणार ताई. तू एकदा शांतपणे भाऊजींशी बोल. तुला काय वाटतंय ते त्यांना सांग. ते नक्की समजून घेतील. तू बोललीच नाहीस तर तुमच्या दोघांच्या मनात काय आहे हे तुम्हाला कसं कळेल ताई? अशाने तुमचं नातं कोणत्याच कन्क्लुजन पर्यंत पोहोचणार नाही ताई. मनू, अगं मनू, मला सगळं मान्य आहे, मला सगळं मान्य आहे तुझं. पण माझी इच्छाच होत नाही ग त्याला भेटायची, त्याच्याशी बोलायची. मी काय करू? ठीक आहे ताई, तू घाई नको करूस. थोडा वेळ घे. आणि तुला त्रास करून घेऊ नकोस हा ताई. आम्ही सगळे तुझ्या बरोबर कायम आहोत हे नेहमी लक्षात ठेव. सगळं छान होणार आहे. फक्त चेहऱ्यावर थोडीशी स्माइल ठेवत जा. आणखी थोडी. चल ताई, येते. हा, अनिकेत पण वाट बघत असेल. हे बघ, डबाच राहिला बघ.
सगळ्या गोंधळात ना डबा राहिला असता. चल येते हा. सावकाश जा. हो. मनू मोबाईल घेतलायस? सगळं घेतलंय ताई. रुमाल? हो. बाय बाय. अशी मुलगी मला बायको म्हणून मिळते म्हटल्यावर भाग्यच म्हणावं लागेल मला माझं. तो मनोहर सारखा फोन करून त्रास देतोय. कोण ग मनोहर? बाबांनी लग्नासाठी पसंत केलेला मुलगा. तो मनोहर रे, सारखा फोन करून त्रास देत राहिलाय. जर का तुझ्यामुळे मनूला आणि मनूच्या घरच्यांना त्रास झाला ना तर गाठ माझ्याशी आहे. आधी चेक करून घेतलं मावशी नाही ना, नाही तर त्या दिवशी सारखं जाऊ दे. भाई एकदम तयार वियार होऊन ऑफिसला जातं वाटतं. हा नाही रे वेड्या, हा असा मस्त तयार होऊन आता मी बेडवर झोपणार आहे. असं काय भाई आपल्याला वेड्यात काढतो. अरे तयार होऊन कधी कोण बेडवर झोपतं काय? अरे एवढं कळतं ना तुला, मग कशाला विचारतोय जॉबला चाललोय का? असं तयार होऊन माणूस जॉबला जाणार ना, मूर्ख. ठीक आहे ना, थंडा घे ना जरा. उगाच माझ्यावर का वैतागतो तू? तुझ्यावर नाही वैतागत आहे, मला दुसऱ्या कोणाचा तरी भयंकर राग आलाय. काय झालं भाई? तू माझ्यापासून लपवणार? मला नाव सांग, आत्ता नाव सांग. आत्ता बघतो मी त्याच्याकडे, तू बोल फक्त. तो मनोहर रे. कोण मनोहर रे? काही ते फक्त नाव सांग, मी आत्ता बघतो त्याच्याकडे. आणि कोण मनोहर तेही माहित नाही तुला? तो मनोहर, मनूला पाहायला आलेला मुलगा. हो, त्याला मनूने सांगितलंय तिचं बाहेर अफेअर आहे, तरी पण याने लग्नाला होकार दिलाय. मनूला सारखा फोन करतो, सतत तिला त्रास देतो. त्याला परवा झापलंय मी, आणि तरी परत तो तेच करतोय. चैत्या, काहीतरी गोची आहे, त्याचा शोध घेतलाच पाहिजे. हे बस एवढा चिंदी प्रॉब्लेम, एवढा स्ट्रेस घेतो तू? तो भाऊ जिवंत आहे ना अजून? तू आत्ता हो बोल, 20 पोरं कामाला लावतो. नाही नाही नाही, त्याची काही गरज नाहीये. मी आधी माझ्या लेवलवर बघतो, माहिती काढतो, आणि अगदीच काही वाटलं ना तर मी आधी मनूला विचारतो. कारण काय, तिला असं काही डायरेक्ट केलं ना तर आवडणार नाही. जोक सांगितलाय. अरे भाई कर, टिपिकल नवरा झाला तू, एकदम टिपिकल. एक्सक्यूज मी, आमच्या हिला विचारून सांगतो मी. बाई या क्लब मध्ये तुझी एंट्री झाली आहे. कोणी बघा माझ्या भावाकडे, माझ्या बाई. कोण आहे का इकडे? बघा, बिचारा कामातून गेला, फ्रीडम गेला बिचाराचं. बायकोचा बैल झाला माझा बाई. बैल घेऊ का शिंगावर? नको ना बाई. भाई तू बोलला ना आता, आपण पण ऐकलं. तूच बोलला ना, असं काही असेल तर मनूला विचारून सांगतो. आपण काय डायरेक्ट केलं तर तिला आवडणार नाही. तू बोलला ना, आपण ऐकलं. हो तेच ना ते. बरोबर आहे. बाई नको ना, बाई नको. बाई बघ, मी मावशी घरातच नाही. थांब एक मिनिट.